अंतराने त्या दिवसापासून अनंतला भेटणे टाळले. केलेला प्रकार तिने रागात घरी सांगितला. अशाच एके दिवशी आजी आजोबा बोलत बसले होते आणि त्यांचे बोलणे अंतराच्या कानावर पडले. अहो, आपण अनंतला भेटायला त्याच्या घरी जाऊया का? हो, जायला तर हवे. हो आजोबा, जा ना जा. आता तो ठीक झाला आहे. मग कशाला गाठी भेटी वाढवतात? त्या दिवशी काय घडलं ते सांगितलं ना तुम्हाला. मग उगीच आणखी आपलेपणा नका होतू. अंतरा, अगं असे बोलू नये बाळा. आम्ही फक्त त्याची विचारपूस करायला जात आहोत. का? तो आता ठणठणीत झाला आहे. त्याला पाहायला जायची गरज नाही. परत त्याची ती नाटके सुरू होतील आणि मला त्याची ती नाटके पाहायची नाही. मी तिथे आजोबा फक्त तुम्ही सांगितले म्हणून माणुसकीच्या नात्याने जात होते आणि त्याने केलेल्या मदतीची परतफेडही झाली. पण आता नाही. मला असे वाटते की तुम्हीही त्याच्याशी संपर्क ठेवू नये. पण अंतरा, तो काही वाईट मुलगा नाही. खरंच तो खूप चांगला आहे. आजोबा, तो तुम्हाला वाटतो, मला नाही, आणि मला वाटूनही नाही घ्यायचे. आजी आजोबांना वातावरण तापेल याची जाणीव झाली म्हणून त्यांनी हसत हसत म्हटले, बरं, तुझ्या मनासारखे होईल. असे म्हणून आजी आजोबा आपल्या खोलीत गेले. अंतराने आजोबांना तडकाफडकी सांगितले होते, पण तीही कुठेतरी पहिल्यांदाच मनाने चलबिचल झाली होती. तिथे अनंतला अंतराच्या दररोज भेटीने सूर जुळत आहे असे वाटत होते आणि अचानक अंतराच्या तुटक बोलण्याने तो आतून तुटला होता. तरीही त्याचे मन त्याला अंतराच्या वाटेकडे डोळा लावून बसण्यास सांगत होते. पण अंतरा पकडेल का अनंताच्या मनाची वाट? अंतराची नजर चुकवून अंतराचे कुटुंब अनंताच्या संपर्कात होते. पण अंतराच्या आईला मात्र हा लपंडावाचा खेळ नकोसा झाला होता. तिने अंतराशी थेट बोलायचे ठरवले आणि तो दिवस उजाडला. अंतरा आपल्या खोलीत डायरीत काहीतरी लिहित बसली होती. आईने तिला आवाज दिला, अंतरा, बिझी आहेस का? अंतराने आईकडे पाहत म्हटले, नाही ग, असे का विचारतेस? नाही, वेळ असेल तर थोडे बोलायचे होते. आई, तुला कधीपासून माझी परवानगी घ्यायची गरज वाटली? तसं नव्हे, उगीच तुझी चिडचिड नको म्हणून म्हणते. मग उगीच तू स्वतःला त्रास करून घेणार. संजय, तुला नेमके काय बोलायचे आहे? अंतरा, मला जे बोलायचे आहे त्याचा अंदाज तुला आला असेल. फक्त तू न काही बोलता एकदा माझे म्हणणे ऐकून घे. मग जो निर्णय घ्यायचा तो घे. मी तुला नाही रोखणार. म्हणजे आजोबा झाले आता तू. मला कळत नाही की तुम्ही त्या अनंताला एवढे का भुलला आहात. अंतरा, माझं बोलणं ऐकून घेणार आहेस का? बरं बोल. तू काही नवीन थोडंच बोलणार, तूही त्याचेच गुणगान करणार. अंतरा, का नको करू? अगं तो आहेच तसा, ज्याला कुणीही नावं ठेवू शकत नाही. आम्हाला काही त्याने भुरळ नाही पाडली, पण त्याचा निर्मळ आणि सुस्वभावाने आमचं मन जिंकले. बाळ, मला माहीत आहे तुझ्या बालमनाने खूप सोचलेलं आहे. तुझे बाबा आपल्याशी असे वागले म्हणून सगळेच पुरुष वाईट नसतात. आणि प्रेम ही वाईट नसते. ती एक भावना असते, एकमेकांच्या मनाला समजून घेण्याची, आपलेसे करण्याची. मग आई, तुम्ही का नाही समजून घेतले? का नाही आपलेसे केले? तुम्हीही प्रेमच केलेले ना? हो बाळा, आमचेही एकमेकांवर प्रेमच होते. तेही खूप. एकमेकांचा जीव होतो आम्ही. मग एकमेकांचा जीवाचा अंत का झाला? हेच होते का प्रेम ते? माहीत नाही. असे का घडले? आमचे तुटले म्हणून सगळेच प्रेम करणारे वाईट नसतात. अशाही जोड्या पाहिल्या आहे ज्या अखेरच्या श्वासापर्यंत सोबत आहेत. मग तुझं काय म्हणणं आहे? बाळा, प्रेम, लग्न याची तुला चीड आहे, पण हेच कारण पकडून तू आयुष्यभर एकटी नाही राहू शकत. मी एकटी का राहणार? तुम्ही आहात ते. बाळा, आयुष्यात जोडीदाराची साथ खूप गरजेची असते. त्यामुळे मला असे वाटते की तूही
ह्या गोष्टी डोक्यातून काढून अनंताच्या प्रेमाचा स्वीकार करावा. काय आई, हे तू काय बोलतेस? जोडीदाराची साथ तुला पडली का गरज? सांभाळ केलास ना माझा एकटीने, आणि आपण खूप खुश आहोत त्यात. बाळा, तुला काय वाटतं? मला गरज वाटली नाही तुझ्या बाबाच्या साथीची, पण काय करणार? तुझ्या बाबांनी माझ्याकडे पाठ केली आणि निघून गेले. तुला वाढवताना त्याची कमी जाणवायची. मग काय, कोणाच्या खांद्यावर डोके ठेवून रडणार होते, म्हणून एकटीच मनातल्या मनात येणारे अश्रू रोखत होते. तुला काय वाटतं? मला तुझ्या बाबाची आठवण येत नाही? खूप येते, पण येताना एक प्रश्न घेऊन येते. तू असा का वागलास? तुला माहीत आहे अंतरा, तुझ्या बाबासाठी मी जीवापाड होते. माझ्यावर खूप प्रेम होते त्याचे, पण ते कदाचित नियतीला मान्य नव्हते, म्हणून एका सहीवर सगळे नाते संपवून तो निघून गेला. बेटा, तो एकटेपणा खूप त्रासदायक असतो आणि त्याचा अनुभव मी घेतला आहे. तो एकटेपणा तुझ्या नशिबी येऊ नये हेच मला वाटते. अंतराच्या आईचे डोळे डबडबले. अंतराने प्रथमच आईला असे काही बोलताना पाहिले होते. लहानपणापासून तिने अंतरासमोर तिच्या बाबाविषयी कधीच विषय काढला नव्हता. अंतरांच्या प्रश्नांना तिने कित्येकदा नजर आड केले होते. अंतराचे डोळे भरून आले. तिने आईचे डोळे पुसत म्हटले, आई, केवढं सहन केलंस तू? आज पहिलीच वेळ तू बाबांसाठी माझ्यासमोर रडलीस. पण आई, आपले बाबा एवढे कठोर का झाले ग? माझ्यावर पण ते किती प्रेम करायचे, पण तुमच्या डिवोर्सनंतर ते मला भेटायला आलेच नाही. मला पहिले खूप आठवण यायची, पण समज आली तेव्हा ठरवलं की त्या माणसांची आठवण नाही काढायची ज्याने आपल्याला एवढा त्रास दिला. जाऊ दे आई, मला माझी आईच मोठी आहे त्या माणसापेक्षा. पण आई, बाबा आणि तुझ्यात वाद कसा निर्माण झाला? नको बाळा, ते मात्र विचारू नको. म्हणजे काय सांगू तुला की तुझ्या बाबांनी दुसरा संसार थाटला, तोही संपत्तीसाठी. काय? हो, असे कसे वागले? आपला विचार नाही आला? तुझ्या प्रेमाचा तरी विचार का केला नाही? जाऊ दे बाळा, नको त्रास करून घेऊ. जे झाले ते माझे नशीब होते. पण बाळा, मला तुझा सुखी संसार पाहायचा आहे. आई, एवढे पाहून आणि तू मला लग्न कर म्हणतेस? अगं, तो माणूस तुझ्यावर प्रेम करायचा, पण सोडून गेला ना. बाळा, तो माणूस तसा वागला म्हणून अनंतही तसाच वागेल असे नाही. आणि अनंत खूप चांगला मुलगा आहे. आणि हो, तुझे लग्न तर करायचेच आहे, मग अनंत का नाही? आई, मला लग्न नाही करायचे. बाळा, असे नाही होऊ शकत. तुला लग्न आज ना उद्या करावेच लागणार आहे. आम्ही तुझ्याबरोबर किती दिवस? मग तुला कोणाची साथ? वैशूचे लग्न झाले की ती आपल्या संसारात, तिला बिचारायला कुठे वेळ असणार? मग आम्ही कोणाच्या भरोशावर तुला ठेवू? तूच सांग. आमच्या डोळ्यांसमोर तुझी जबाबदारी योग्य माणसाच्या हातात दिली की मी एकदा मोकळी झाले. बाळा, अनंताला एकदा समजून घे. खरंच तो तुझ्यावर किती प्रेम करतो हे तू हॉस्पिटलमध्ये असताना पाहिले आहे. आमच्याबरोबर तो उपाशी डोळे मिटून देवाला हात जोडून बसून राहायचा. बाळा, आयुष्यात एकटेपणा कधी कधी चांगला वाटतो, पण कधी कधी तो जीवघेणा ठरतो. आणि जे माझ्या बाबतीत घडले तेच तुझ्या बाबतीत घडेल असे नाही. प्रत्येकाच्या नशिबात देवाने वेगवेगळे लिहिलेले असते. विचार कर बाळा. म्हणत आई डोळे पुसत निघून गेली. मात्र अंतरा विचारांच्या विळख्यात सापडली. अनंत हॉस्पिटलमधून घरी परतला तरी तो आपल्याच विचारात मग्न. असे अंतराचे ते तुटक बोलणे त्याला असह्य जात होते. हे त्यांनी आपल्या आईला बोलून दाखवले होते. आई म्हणजे त्याची जवळची मैत्रीणच जणू. त्यामुळे तो आईशी सगळे बोलून जायचा. अशाच संध्याकाळी आनंद खिडकीबाहेर आकाश पाहण्यात मग्न होता.
आणि त्याची आई तेथे आली. आईने तिला हाक दिली, अनंत, अरे चहा घे. पण अनंताने काही उत्तर दिले नाही. हे पाहून तिने परत एकदा हाक मारली. तसे अनंतने आईकडे पाहिले आणि म्हणाला, अगं तू कधी आलीस? जेव्हा तू विचारात मग्न होता. हे घे चहा. आणि काय रे, एवढा काय विचार करत बसलास? काही नाही ग. अनंत, जरा बस, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? अनंत, हॉस्पिटलमधून आल्यानंतर पाहत आहे तू विचारात गढून जात आहेस. एवढा विचार करू नकोस. आत्ताच आजारपणातून उठलास, परत जीवाला कशाला त्रास देतोस? म्हणजे आई, मी कुठे त्रास देत आहे आणि विचारात नाही आई. आई आहे मी तुझी, मला सर्व कळतं. अनंत स्पष्टच बोलते, तू अंतराचा विचार सोडून दे. काय? हे काय बोलत आहेस तू? अगं मी तिच्यावर किती प्रेम करतो तुला माहीत आहे. तू करतोस, पण ती करते का? करत असती तर ती तुला भेटायला आली असती आणि आपल्या घरातल्यांना तुला भेटण्यापासून रोखले नसते. अनंत, ती तुझ्यावर प्रेम नाही करत, मग तू कशाला तिचा विचार करतोस? आई, तसे नाही. अंतरा हॉस्पिटलमध्ये यायची ना? हो, यायची. पण त्या दिवशी जे तिने बोलून दाखवले त्यावरून हे स्पष्ट आहे की ती तुझ्यावर प्रेम नाही करत. आई, तिचे असे म्हणणे का आहे तुला माहीत आहे ना? हो अनंत, माहीत आहे. तिने आपल्या लहानपणी जे सोसले ते खूप वाईट होते. तिची आई एवढी चांगली असूनही तिचे बाबा असे वागले, हे पाहून वाईट वाटते. पण त्या गोष्टीला पकडून अंतरा तुझ्या प्रेमाचा अपमान करते असे तुला नाही वाटत? मान्य आहे, जे झाले ते वाईटच होते, पण सगळेच वाईटच आहेत असे नाही ना. तुझ्यासारखा एवढा प्रेमळ साथीदार मिळणे नशिबाची गोष्ट आहे, हे तिला कसे कळत नाही? नाही आई, अंतरा ही खूप चांगली आहे. थोडे तिचे विचार वेगळे आहेत. आणि बघ, तू अंतरास तुझी सूर होणार. अनंत, स्वप्न आणि सत्यात फरक आहे. इथे ती तुझे प्रेम स्वीकारायला तयार नाही आणि सून म्हणून कशी येईल? अनंत, मला वाटते तू उगीच तिच्यात गुंतत आहेस. तिचा विचार करून तू स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तिच्याहून सरस मुलगी तुला मिळेल. नाही आई, अंतराहून सरस माझ्यासाठी कोणीच नाही. प्लीज आई, मला अंतराला अंतर देण्यास सांगू नकोस. अनंत, अरे तू तिच्यासाठी एवढा जीव तोडतोस, पण तिला काही जाणीव आहे का? नाते दोन्ही बाजूंनी समजले तरच टिकते. आई, समजले तिला. कधी अनंत? तुला माहीत आहे, वेळ काळ सांग. अख्खं आयुष्य तिच्या वाट्याकडे डोळे लावून बसणार आहेस का? अनंत, जे चित्रपटात दाखवतात ते खऱ्या आयुष्यात नाही घडत. आमच्यासाठी विचार बदल आणि अंतराला विसरून जा. पण आई. अनंत, मला तुझे काहीच ऐकायचे नाही. अंतरा हा विषय आजपासून बंद. आई, तू असे का म्हणतेस? कारण मी तुझी आई आहे. नाही पाहत तुला असा एवढा जीव लावून जर कदर नसेल तर कशाला हवे असले नाते? आई, अंतराला माझ्या प्रेमाची जाणीव होईल असे तुला वाटते, मला नाही. स्वप्न पाहणे चांगले असते, पण फक्त स्वप्नात रमून जाणे नाही. येते मी, विचार कर असे सांगून आई निघून गेली. अनंत मात्र निराशेच्या स्वरात म्हणाला, आई, तुझे कुठे चुकत नाही. तुझे म्हणणेही खरे आहे, पण तू सांग, अंतरा मी तुला कसे विसरू? असेच दिवस जात होते. आईने समजावूनही अंतराने कुठलेच पाऊल अनंतच्या दिशेने वळवले नव्हते. अनंत आपल्या भाबड्या मनाला अंतराची आशा दाखवत होता, पण त्यालाही अंतराच्या अशा वागण्याने अंतरा आपल्यापासून दूर जाण्याची भीती सतावत होती. दोघांच्याही आई काळजीपोटी व्याकुळ झाल्या होत्या. दोघांच्या नशिबी काय लिहिलं आहे हे देव जाणे, असे त्यांचे म्हणणे होते. कारण एकीकडे प्रेम करणारा होता तर दुसरीकडे प्रेमाचा तिरस्कार.
अशाच एका सकाळी दारावरची बेल वाजली. दरवाजा उघडण्यात आला. अंतरा तू? हो. आज अचानक? मला अनंतशी थोडं बोलायचं आहे. तो आपल्या खोलीत आहे, मी बोलावते त्याला. नाही नको काकू, तुमची हरकत नसेल तर मी त्याच्या खोलीत जाऊन बोलते. नाही, मला काही प्रॉब्लेम नाही अंतरा, तू जाऊ शकते. पण एक सांगू का, मला नाही माहिती तू काय बोलणार आहेस ते, पण प्लीज, तो पहिलाच दुखावलेला आहे आणि त्याला दुखावू नकोस. जे आहे ते स्पष्ट सांग. अंतराने काहीही उत्तर दिले नाही, पण एवढे विचारले, प्लीज खोली दाखवता का? हो. असे म्हणून अनंतची आई पुढे आणि त्यामागे अंतरा गेली. अनंत खिडकीबाहेर पाहत उभा होता. तो दरवाजाच्या दिशेने पाठमोरा उभा असल्याने अनंतला हाक देत आई म्हणाली, अनंत, अरे पहा, अंतरा आली आहे तुला भेटायला. हसत हसत अनंत म्हणाला, आई, माझ्या मनाच्या शांतीसाठी चांगलं आहे ती येथे येणे, आणि आता तरी मला शक्य वाटत नाही. हे ऐकून आई म्हणाली, अरे मागे वळून तरी पहा. अनंतने मागे वळून पाहिले तर खरेच अंतरा उभी होती. अंतराला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. त्याने हसत हसत म्हटले, अंतरा, तू इथे? अगं उभी कशाला, बस. अनंतची आई अंतरा येण्याने सुखावली. तुम्ही बोलत बसा असे म्हणून तिने काढता पाय घेतला. अंतरा खुर्चीवर बसली. समोर असलेल्या खुर्चीवर आनंद बसला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अंतरा मात्र गप्प आहे हे पाहून. काय झालं अंतरा, बोलत का नाहीस? मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अगं बोल ना, मग अशी गप्प का? अनंत, तू माझ्यावर प्रेम का करतो? हे ऐकल्यावर अनंत थोडा गप्प झाला. हे ऐकून अंतराने विचारले, काय झालं, गप्प का? अंतरा, मी ह्या विषयावर बोलले तुला आवडेल? का नाही? प्रश्न मी विचारला म्हणजे उत्तरही मला अपेक्षित आहे. असे तुझे म्हणणे आहे तर? अंतरा, तुझ्यावर प्रेम का करतो म्हणजे? प्रेम हे करावं लागत नाही, ते आपणच होतं. पण मीच का अनंत? तूच का? कारण तू मला आवडलीस, तेही मनापासून. काय पण का? माझा स्वभाव तुला माहीत आहे. कॉलेजमध्ये पण माझा स्वभाव रोखठोक होता. मग अशी मुलगी कोणाला आवडू शकते? मुळात मी तुझ्याशी कधीच चांगले वागले नाही, ते असताना सुद्धा. अंतरा, तुझा स्वभाव जरी रोखठोक असला तरी तुझे मन तसे नाही. तू ना फणसासारखी आहेस, वरून काटेकोर पण आत प्रेमळ, रसाळ. म्हणजे? अंतरा, मला तू तशीच वाटायची, रोखठोक. पण जेव्हा मला तुझे मन जाणवले तेव्हा तू खरी अंतरा सापडलीस, आणि त्याच अंतराच्या प्रेमात मी पडलो. म्हणजे? हे कोड्यात टाकून बोलणे बंद कर, सरळ सरळ सांग. अंतरा, मलाही तू खूप रागीट वाटायची, पण त्या दिवशी जे मी पाहिले आणि माझे मत काय, माझे मनही तुझे झाले. एके दिवशी तू गाडीवरून घरी जाताना मीही तुझ्या मागेच होतो. तो एक योगायोग समज, आणि देवाचा संकेत, तुझे खरे रूप जाणवू देण्यासाठी. तू त्या भीक मागणाऱ्या मुलाला शेजारच्या दुकानात घेऊन गेलीस. त्याला खूप सारे खाऊ दिलेस. तिच्या आईजवळ जाऊन पैसे देत सांगितले की ह्याला भीक मागायला पाठवू नका, त्याचे बालपण हिरावू नका, त्याला शाळेत पाठवा, पाहिजे तर मी खर्च करीन. बस अंतरा, हे ऐकल्यावर माझे डोळे आणि मन ही तुझ्यासाठी उघडले, ते कायमचे. मग तूच सांग, अशा मुलीशी कोण प्रेम नाही करणार? तरी तुला माहीत आहे ना, मी सांगितलेले तुला की प्रेम आणि लग्न ह्याची मला चीड आहे. तरी तू इतकी वर्ष वैशालीशी माझी ख्यालीखुशाली का विचारायचा? अंतरा, तुला त्या गोष्टीची चीड येणे स्वाभाविक आहे, जे तू लहानपणी सोसले आहे ना. काय, हे तुला ना कोणी सांगितले? अंतरा, मला कोणी सांगितले, का सांगितले ते महत्त्वाचे नाही, पण ज्या प्रेमाला तू परकी झालीस
ते प्रेम मी तुला देऊ इच्छितो. तुला सुख समाधानात द्यावेसे वाटते. पण अंतरा, जर तुझी परवानगी असेल तरच. कारण प्रेम ही जबरदस्ती नाही, आपुलकीने होते. जर मी नाही म्हटले तर तू काय करशील? अंतरा, तू नाही म्हटले तर तो तुझा निर्णय मी हसत हसत स्वीकारेन. आणि मग कोणा दुसऱ्याशी लग्न करशील ना? नाही अंतरा, तू नाही म्हणालीस तर मी आजन्म अविवाहित राहीन. काय? हो अंतरा, हे मी खोटं नाही सांगत. पुरावा नाही आहे माझ्याकडे, पण तू पाहशील. तू माझे पहिले प्रेम आहे आणि माझा जीव माफ कर. अंतरा, पण जे खरे आहे ते सांगतो. तू नाही, मग मी कोणावर दुसरे प्रेम कसे करू शकतो? अनंत, तुला नाही वाटत असे करून तू तुझेच नुकसान करून घेणार आहेस? माझे नुकसान तू नसण्याने होणार आहे. मी कोणा दुसऱ्या मुलीशी लग्न केले तरी मी सुखी होणार नाही. आणि मी दुसऱ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त नाही करू शकत. त्यामुळे तू नाही तर मी एकटाच राहणार, तोही आजन्म. बोलायला हे खूप सोपे आहे, पण सत्यात उतरवणं खूप कठीण. आणि तुला काय वाटतं, आजन्म तुला तुझे आईवडील अविवाहित राहायला देतील? शक्यच नाही. अंतर हा माझा निर्णय आहे. त्यात माझे आई बाबा कसे हस्तक्षेप करू शकतात? अनंत, तू तुझ्या आईवडिलांचे मन दुखावणार तर? नाही अंतरा, माझे आई बाबा खूप समंजस आहेत. ते माझ्या भावना समजून घेतील. म्हणजे तुझा निर्णय पक्का आहे तर? हो अंतरा, पक्का. अनंत, अजूनही विचार कर. तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. अनंताने हसत हसत म्हटले, माझे आयुष्यच तू आहे, मग प्रश्न कुठला? अनंतच्या अशा बोलण्याने अंतरा जरा गप्प झाली. तिला गप्प पाहून अनंत म्हणाला, थँक्यू अंतरा, तू इथे आलीस. माझ्या मनातले सगळे ऐकून घेतलेस, हेच माझ्यासाठी खूप आहे. अंतराने अनंतवर एक नजर टाकली आणि ती तेथून निघून गेली. अंतराला अनंतचे उत्तर मिळाले होते, पण तिचे मन बदलेल का? अंतरा अनंतकडे गेलेली ह्याची खबर तिने घरात दिली नव्हती. पण अनंतने सगळी खबरबात अंतराच्या घरच्यांच्या कानावर घातली होती. अंतरा अनंताच्या भेटीनंतर खूप अस्वस्थ जाणवत होती. पण घरातल्यांनी तिला काहीच विचारले नाही. 2 दिवसांनी अशाच एका संध्याकाळी अंतरा बाहेर जाते म्हणून आपली गाडी घेऊन बाहेर पडली आणि दरवाजाची बेल वाजली. दरवाजा उघडण्यात आला. अंतराला पाहून अनंताची आई चिडली. तिने रागाने विचारले, आता कशाला आली आहेस? अंतराने त्यांना पाहत म्हटले, मला अनंताला भेटायचे आहे. पण का? त्या दिवशी येऊन गेलीस आणि परत काय भेटायचे? मला बोलायचे आहे त्याच्याशी. आत येऊ? अंतराचा आवाज ऐकून अनंत बाहेर आला. अंतरा, तू? अनंत, तयार हो. म्हणजे अंतरा? अनंत, तू हॉस्पिटलमधून घरी बसून बसून कंटाळला असशील. जरा बाहेर जाऊया, तुला बरं वाटेल. हे ऐकून आई गप्प झाली. अनंत अंतराला पाहत राहिला. अंतराने परत हाक दिली, अनंत, तयार होतोस ना? तसा अनंत तयार व्हायला गेला. अनंताची आई गप्पच आहे हे पाहून अंतरा म्हणाली, काळजी करू नका काकू, अनंताला सुखरूप आणेल. आजारातून बाहेरची हवा खूप फायदेशीर असते. तोपर्यंत अनंत तयार होऊन आला आणि अनंत आणि अंतरा घरातून बाहेर पडले. अनंताच्या आईने देवाला हात जोडले. अनंत गाडीत गप्प आहे हे पाहून अंतराने कार चालवत त्याला विचारले, काय झालं, गप्प का? काही नाही, पण आपण कुठे जात आहोत हे कळेल का? कळेल कळेल असे म्हणून गाडी एका रेस्टॉरंटकडे येऊन थांबली. अंतराने अनंतला हसत हसत म्हटले, उतर. तसे दोघेही उतरले. दोघेही चालत चालत आत गेले. अंतराने वेटरला काही विचारले तसे वेटर पुढे आणि ही दोघे मागे असे खुल्या गार्डनमधील टेबलजवळ येऊन थांबले. टेबल फुलांनी सजवलेले होते. हे पाहून अनंतला काही समजेना. तसे अंतराने त्याला बसण्यास सांगितले. दोघेही समोरासमोर बसले. अनंतने आजूबाजूला पाहिले तर
एक तिसरी खुर्ची पण तिथे होती. ते पाहून अनंतने अंतराला विचारले, अंतरा, आपण इथे आणि ही तिसरी खुर्ची कोणी येणार आहे का? हो अनंत, मला काही सांगायचे आहे आणि ही सजावट पण त्या माणसासाठी. त्या माणसासाठी म्हणजे ज्या माणसावर मी खूप प्रेम करते तो माणूस. म्हणजे प्रेम? कोण माणूस? आणि तुला तर प्रेम याची चीड आहे. नाही नाही, मला प्रेमाची चीड होती, पण जेव्हापासून त्याला भेटले त्या माणसाने माझे मन बदलले, म्हणून तर मी त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. काय? हो. हे ऐकून आनंद थोडा गंभीर झाला. हे बघ, मी तुला सांगणार नव्हते, पण तू माझ्यासाठी आजन्म अविवाहित राहू नये म्हणून तुला सांगते, तू लग्न कर. अंतरा, मी तुला सांगितले आहे, मी तुझ्याशिवाय कोणाशीच लग्न नाही करणार, पण त्या माणसाला जरूर भेटेन जो तुझा साथीदार असेल. कधी येणार तो? येईल लवकरच. तो खूप चांगला आहे, तुला भेटून त्याला आनंद होईल. माझ्यासमोर खूप प्रेम करतो तो आणि मीही. हे ऐकून हसत हसत म्हणाला, ऐकून बरे वाटले की तू कोणावर तरी प्रेम करतेस. मग तो आहेस तसा मन लावणारा. अनंतच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले. तसे अंतराने फोन उचलला आणि बोलू लागली, आते, गार्डनमध्ये माझा मित्र आहे, मी वाट पाहतो. हे ऐकून तर अनंतला अंतराने आपल्याला अंतर दिल्याची जाणीव झाली, पण तो माणूस कोण असेल ही मात्र पाहण्याची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. कोण असेल ती व्यक्ती? अंतराचे कोणावर प्रेम असू शकते ह्यावर अनंताचा विश्वास बसेना. तरी पण त्याच्या मनाला त्या माणसाविषयी उत्सुकता होती. अंतराने अनंतकडे पाहिले तर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. तसे ती म्हणाली, अनंत, तुझे डोळे बंद कर. का अंतरा? अरे कर तरी, त्या माणसाला तुला पाहायचं आहे ना. अनंतने रागाच्या भरात म्हटले, त्याला पाहायला मी माझे डोळे का बंद करू? असे रागवतोस का? मी कुठे रागवतो? कुठे रागवतो? मग तुझा आवाज का चढला? अनंतने निराशेत म्हटले, जाऊ दे, कोण आहे बोलाव, त्याला मला पाहायचे आहे. अंतराने हसत हसत म्हटले, बरे बरे, म्हणून तर मी सांगते, डोळे बंद कर. अनंतला अंतराचे ते हसणे अजब वाटले, तरी त्याने डोळे बंद केले आणि लगेच वेटर तिथे आला. त्याने अंतराच्या हातात काहीतरी दिले. अंतराने ते हातात घेतले आणि समोर धरले. अनंताला डोळे उघडण्यास सांगितले. तसे अनंतने डोळे उघडले. अनंतने आजूबाजूला पाहिले, पण त्याला कोणीच दिसले नाही. अंतरा, कोठे आहे तो माणूस ज्यासाठी मला डोळे बंद करायला सांगितले? हा पहा. कोठे? अरे इथे पहा. अनंतने पाहिले तर अंतराने त्याच्यासमोर आरसा पकडला होता आणि अनंताला आपलेच रूप त्यात दिसत होते. अंतरा, हे काय, मला समजेल? अनंत, आणखी तुझी उत्सुकता नाही वाढवणार, शांत हो. ह्या आरशात ज्याचे प्रतिबिंब दिसते तोच माणूस ज्याला तू शोधत आहेस. म्हणजे अनंत, तूच आहेस ज्यावर मी प्रेम करते. काय अंतरा? हो अनंत, पण तू तर माझ्यावर प्रेम. अनंत, माझं मन तू बदललंस, मला तुझ्यावर प्रेम करायला लावलेस. हे ऐकून अनंत खुश झाला. त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरले. तो हसत हसत म्हणाला, काय खरंच अंतरा? हो अनंत, प्रेम काय असते हे तू मला शिकवलंस. माझ्या प्रेमाची परिभाषा तू बदलली. तुझ्यासारखं साथीदार मिळणार तर आणखी काय हवंय? म्हणजे अंतरा, तू लग्न? हो अनंत, मी तुझ्याशी लग्न करणार आहे. माझा बाबा वाईट वागला म्हणून सगळेच वाईट असतात हे मी गृहीत धरून चालले होते, पण आईने मला समजावले आणि तुझ्या त्या दिवशी बोलण्याने माझे मन मलाच 1000 प्रश्न विचारू लागले आणि मला उत्तर सापडले की तूच माझं सर्वस्व आहे. अंतरा,
हे खरं आहे की मी स्वप्न पाहत आहे? नाही अनंत, तू स्वप्न नाही पाहत, हे सत्य आहे. अंतरा, पण मला काहीच कळत नाही. अनंत शांत हो. ह्या अंतराने तुझं प्रेम स्वीकारले आहे, तेही मनापासून. अनंताचे डोळे भरले. त्याला रडताना पाहून अंतरा म्हणाली, वेडा रडतोस काय? खूप रडलास माझ्यासाठी, पण आता नाही. नाही अंतरा, मी कुठे रडत आहे? अगं हे तर आनंदाचे अश्रू आहेत. पण ती तिसरी व्यक्ती कोण, जिच्याबरोबर तू बोलत होतीस? आणि ही तिसरी खुर्ची? तर हसत हसत म्हणाली, अरे ते मी नाटक केले, हे सर्व तुझ्यासाठी होते. काय अंतरा, पण हे तुला कोणी सुचवले? अंतरा हसत हसत म्हणाली, वैशूची आयडिया. काय? हो, मी वैशूला माझ्या मनातली गोष्ट सांगितली, तर तिने मला तुला जरा फिरवून घे म्हटली. काय? म्हणजे वैशू पण? चल आता हस जरा, खूप राग आला असेल ना? नाही नाही अंतरा, असे म्हणून दोघेही हसू लागले. अनंतने अंतराचे आवडते आईस्क्रीम मागवले आणि दोघेही प्रेमाच्या रंगात विरघळले. दोघेही घरी परतले, ते आनंदाची बातमी घेऊन. दोघांच्या घरी आनंदाचे वातावरण झाले. अंतराचे नवे रूप पाहून सगळेच खुश होते. असेच दिवस जात होते. दोघेही आपापल्या कामावर रुजू झाले, पण गाठीभेटी वाढत होत्या. जी अंतरा अनंतचे नाव घ्यायला सुद्धा रागराग करायची, तीच अंतरा आता आपल्या घरी आनंदबद्दल भरभरून बोलत असे आणि आजी आजोबा आणि आई ते मनसोक्त ऐकत असत. अशीच वर्ष निघून गेले. आता मात्र लग्नाची तयारी सुरू झाली. दोघेही लग्नाच्या तयारीत अकंत्र बुडाले होते. अनंतने तर आपल्या अंतराला नाव ठेवणाऱ्या मित्रांना पहिली पत्रिका दिली आणि आपले खरे प्रेम सिद्ध केले. अंतराच्या घरी तयारी चालू होती, पण अंतराची आई थोडी निराश होती, कारण अंतराचे बाबा असूनही पोरूच्या लग्नाला नाही ह्याचे दुःख तिला झाले होते. तिचे ते दुःख अंतराने ओळखले आणि आईला हिंमत देत आईला एकटीला कन्यादान कर असे सांगितले. पण आपल्या रिवाजात ते बसत नसल्याने आजी आजोबांनी अंतराचे कन्यादान करण्याचे ठरवले. पण अंतराने आपल्या आईला एक अट घातली, ती म्हणजे कन्यादान करतेवेळी तिने तिच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवावा. तयारी जोरात चालू होती. वैशू तर खूपच खुश होती, कारण दोघेही तिचे जवळचे होते आणि अंतराला सुख मिळणार होते. तीही तयारी जोमाने करत होती. असेच दिवस गेले. साखरपुडा उरकला आणि अनंताच्या नावाची हळद अंतराला चढली. सप्तपदीच्या बंधनात ते दोघे अडकले. अंतराची पाठवणी करताना आई आजी आजोबांचे डोळे भरले, पण अनंतने त्यांना धीर दिला. गृहप्रवेशावेळी अंतराला उखाणा घेण्यासाठी सांगण्यात आले आणि अंतराने न डगमगता भन्नाट असा उखाणा घेतला. कथा कशी वाटली अभिप्रायाद्वारे नक्की कळवा. तुमचा प्रत्येक अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसेच मराठी स्पंदन या चॅनलवरील कथा तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.